तेल्हारा येथील सकल मराठा समाजाने सुप्रीम कोर्टाच्या मराठा आरक्षण स्थगितीच्या आदेशाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घेऊन नवीन झुंज देण्यासाठी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला। यावेळी जागतिक संकटाच्या काळात फिजिकल डिस्टन्सचे पालन करण्यात आले। जगातील 7 आक्रमक जातीत मराठा समाज असल्यावरही शांततेचे प्रतीक म्हणून आपल्या रास्त मागणीसाठी शांततेच्या स्वरूपात संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात 58 लाखाच्या स्वरूपात मूक मोर्चे काढण्यात आले। एवढ्यावरच न थांबता कुठलाही समाज व्यक्तिविशेष घटकाला त्रास न होऊ देता पोलीस प्रशासनावर कुठल्याही प्रकारचा ताण येऊ न देता मागील 4 ते 5 वर्षापासून सातत्याने लढा देत 43 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। तरी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती देऊन मराठा समाजावर प्रत्यक्षपणे अन्यायच केला आहे। सदर आदेशाचा सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण विचार करून मराठा समाजाला न्याय द्यावा ही मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने होत आहे। यावेळी सकल मराठा समाजाचे अनुप मार्के, राजकुमार शेंडे, विवेक खारोडे, अनंत सोनमाडे, ॲडव्होकेट संदीप देशमुख, अजय गावंडे, विक्रांत शिंदे, विजय खाडे, अतुल डिक्कर, अनिकेत बकाल, आशिष देशमुख, बजरंग खाडे, सौरभ खारोडे, श्रीकांत पाथरीकर, निखिल देशमुख इत्यादीसह मराठा बांधव उपस्थित होते। आता याचा निर्णय सर्वस्वी सुप्रीम कोर्टाला पुन्हा एकदा घ्यायचा आहे की त्यांनी नेमकं आमच्या प्रती काय करायचं, मराठा समाजाने ते कसं जगायचं, हा सर्वस्वी निर्णय सुप्रीम कोर्टावर राहील आता। कारण की इतका मोठा अन्याय झालेला आहे, स्थगन आदेश देण्याची काही गरज नव्हती। तामिळनाडूच्याही प्रकरण सेम त्याच सुप्रीम कोर्टासोबत चालू होतं, त्यांनी स्थगन आदेश न देता त्यांनी तो फक्त वर्त केलं प्रकरण। मात्र मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण त्यांनी स्थगिती देऊन नंतर त्या नवीन घटनाक्रम आपल्या घटनेकडे पाठवलं। ही बाब खूप चुकीची झालेली आहे। मराठा समाज याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवतो आणि म्हणून आम्ही सर्वांनी काळी फिती लावून आज आपला निषेध नोंदवलेला आहे, शांततेच्या मार्गाने नोंदवलेला आहे। सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निर्णयाचा पुनश्च विचार करावा ही आमची कळकळून विनंती आहे। तेल्हारा येथून संदीप सोळंकेसह विलास बेलाटकर यांचा हा वृत्तांत।